राहुरी तालुक्यातील कणगर बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप समोर आलाय। 2021 ते 2026 या कालावधीत विकास कामांमध्ये शासकीय निधीचा मोठा अपहार झाल्याचा दावा ग्रामस्थांनी करीत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे। राहुरी तालुक्यातील कणगर बुद्रुक ग्रामपंचायतीविरोधात ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे। विकास कामांमध्ये बोगस बिलं, खोटी कागदपत्र, घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीतील अनियमितता तसेच पाणीपुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे। या सर्व प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी, विशेष लेखापरीक्षण आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे। महत्त्वाचं म्हणजे या आरोपांबाबत संबंधित सरपंच, ग्रामसेवक किंवा इतर संबंधितांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। आरोपांची सत्यता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे। दरम्यान येथील ग्रामस्थ भगवान शेटे आणि मंगल पावसे यांनी या प्रकाराविषयी आपलं मत सांगितलं। मी भीमराव शिवाजी गाडे, मी वार्ड नंबर 1 मध्ये राहतो। कणगर गावाच्या या कणगर वार्ड नंबर 1 मध्ये जी आदिवासी वस्ती आहे, तिला जी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन झाली ती अपूर्ण आहे आणि पाण्याच्या टाकीपासून त्या पाईपलाईन पर्यंत साधारण 25 ते 30 पाईपाचं खोदकाम किंवा पाईप बसवण्याचे बाकी आहेत। परंतु त्याच वार्डामध्ये दुसरी एकच वस्ती निमशे, तर या वस्तीसाठी जवळजवळ 5 लाखाचा पाईपलाईनचा एकाच वस्तीसाठी खर्च करण्यात आलेला आहे। परंतु जी जास्त लोकवस्ती, जी 25-30 नळ संख्या असलेली, नळ कनेक्शन असलेली जी लोकसंख्येची वस्ती आहे, तर ती पाण्यापासून वंचित आहे आणि त्या वस्तीवरचे लोक पिण्याच्या पाण्यासाठी या दिवसातही डोक्यावर हांडा घेऊन चालत असतात। त्यानंतर आमच्या वार्डामध्ये गावठाण ते उंबरदारा रस्ता हा निम्माच रस्ता झालेला आहे आणि निम्मा रस्ता जवळजवळ भारत स्वतंत्र झाल्यापासून या रस्त्याला इतकी दुरावस्था आहे, आजही या रस्त्यावरून लोकांना जाणं येणं करता येत नाही। त्यानंतर काही ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी लोकांना जलजीवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शन दिलेले नाहीत, तर त्या लोकांची मागणी वारंवार असूनही त्या लोकांना नळ कनेक्शन दिलेले नाहीत। तर इतरही काही बाबी आहेत त्या अफरातफर। आता सगळ्यात महत्वाचं बॅलन्स शीट मध्ये तर कणगर गावामध्ये अंगणवाडी वॉटर फिल्टर तसेच झेडपी मध्ये जिल्हा परिषद शाळेची जे हँडवॉश, अंगणवाडी हँडवॉश यांच्यामध्ये हे हँडवॉश जे खरेदी आहे 99,993 ही रक्कम आहे आणि बॅलन्स शीट मध्ये ही रक्कम जुळत नसल्यामुळं जे 99,993 रक्कम आहे त्याच्या पुढे 9 हा आकडा जुळून 9,99,953 ही आकडेवारी जुळवलेली आहे बॅलन्स शीट मध्ये। तसेच कणगर गावामध्ये ग्रामपंचायतचा कचरा संकलन ढकल गाडा आहे। मग तो कचरा संकलन ढकल गाडा असा आहे की आपण मोटरसायकलला जोडून जो चारा वाहतो असा 2 चाकी मोटर कचरा संकलन गाडा आहे। तर हा 1 लाख रुपये किमतीचा दाखवण्यात आलेला आहे। प्रत्यक्ष पाहता हा गाडा जास्तीत जास्त 10 ते 15 हजार रुपये किमतीचा आहे। अशा प्रकारे कणगर ग्रामपंचायत मध्ये आपल्या आर्थिक व्यवहारांची फार मोठी अफरातफर आहे। त्यानंतर कणगर गावामध्ये ज्या खाजगी व्यावसायिक आहेत, तुमचं खाण असेल, कंपनी असेल, डांबर प्लांट असेल, भोगवटा 2 मध्ये जे मुरुम उत्खनन झालं तो प्रकार असेल, तर याची जी कर आकारणी ही कोणत्याही प्रकारची कर आकारणी आम्हाला आपल्या सामान्य रोकड वही आणि इतर कोणत्याही कागदपत्रांमध्ये आढळून आलेली नाही किंवा ती माहिती देण्यास ग्रामपंचायतच्या कर्मचारी किंवा ग्रामसेवक आणि सरपंच यांनी टाळाटाळ केलेली। धन्यवाद। सदर अपहार नेमका केला कोणी? नाही, सदर अपहार आता जे सत्य ते 2021 ते आतापर्यंत आता नैतिकदृष्ट्या आपण त्यांनाच अफरातफरीमध्ये सामील मानावं लागेल। त्यामध्ये सरपंच असतील, सदस्य असतील, ग्रामसेवक असतील, हे संबंधित अधिकारी, तुमचा बीडीओ सुद्धा असू शकतो। त्याच्यानंतर या कामांची जी तांत्रिक तपासणी केलेला पंचायत समितीचा इंजिनियर असू शकतो। याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगू शकत नाही, परंतु 2021 ते 26 यांची सत्ता आल्यापासून जे कोणी संबंधित
पदाधिकारी हे याला कारणीभूत आहेत. धन्यवाद. मंगल शिवाजी पावशी, राहणार कनगर. आम्हाला अडचण रस्त्याची अजिबात म्हणजे रस्ताच नाही जायला कनगर. आणि आमच्या मालकाने फोन केला होता सर्जेराव गाडीचा, ते म्हणजे एक खडा सुद्धा भेटणार नाही तुम्हाला, म्हणजे टाका म्हणजे ते 1-2 डंपर रस्त्यासाठी, पण नाही म्हणले ते. या रस्त्याचं हा. काम झालंय का कधी? नाही मग झालेलं येते ना, पण नंतर आम्हाला जायची सोयच नाही ना. ते म्हणजे एक पैसा नाही राहिला, म्हणजे एक खडा सुद्धा भेटणार नाही. टाकाय तुमची मागणी काय आहे? आमची मागणी रस्ता झाला पाहिजे ना. त्यांनी तर 9 वेळा रस्ता केलाय. केलं नाही ना, आम्ही आहे ना. बाय माणसं आहे ना, बाय माणसाला माहिती ना, आम्ही सांगून तुम्हाला खडा पाहिजे म्हणजे कधी कधी नाही तुम्हाला दिसतो पण रस्ता वळलेच नाही. रस्ता सुरुवातीला केला तेव्हा, पण तेव्हा सर्जराव आलेच नाही इकडे, म्हणजे आलेच नाही. पाणी पण ते बी फोन करावं लागत, कधी येत नाही, कधी 4ला कधी 5ला. रस्त्याचं म्हणजे रस्त्याचं लय दूर आहे. आम्ही ना आमच्या जर मुली न्यायच्या डिलेवरी काही मध्ये पावसामध्ये डिलेवरीला तळवत नेले होते आम्ही अशी बसून. हा डिलेवरीला हे मुलांना शाळा जावं लागेल, व्यवस्था नाही. सायकलीवर गाड्या सतत मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांचे रस्ते चालता येत नाही चांगलं, खड्डे झाले जास्त. ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.